गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज तारीख आहे 18 जून. सॉरी, आज तारीख आहे 18 जून 2026. आणि आज आपण पाहूत आजच्या ठळक ज्या बातम्या पेपरात आलेल्या आहेत, ज्या वृत्तपत्रात आलेल्या आहेत, लोकमत, लोकसत्ता यामधून आपण काही विशिष्ट बातम्या घेतलेल्या आहेत. त्याच्याविषयी आपण आज थोडक्यात पाहूता की नेमकं आज बातम्यांमध्ये काय काय आलेलं आहे आणि आपल्याला पाहायचं काय, शिकायचं काय, त्या बातम्यांमधून शिकायचं काय हे तुम्ही पाहू शकता. तर आपली पहिली बातमी आहे, एक मिनटं. तर आपली पहिली बातमी आहे की शिक्षणावर 6% खर्चाचे उद्दिष्ट अपूर्ण. काय म्हटलेले आहेत? शिक्षणावर 6% खर्चाचं जे उद्दिष्ट आहे ते अपूर्ण आहे. माझं लेक्चर होऊ द्या, मग करा डिस्कशन. शिक्षणावरचं जे 6% खर्चाचं उद्दिष्ट आहे ते अपूर्ण आहे. तर काय सांगितलेले, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये शिफारस केल्यानुसार शिक्षणावर जे आपल्याला 6% खर्च लावायचा होता, हा 6% खर्च हा लावण्यात नाही आलेला आहे किंवा हा लावला गेलेला नाहीये. तर नेमकं आपण आधी पाहूता की काय सांगत आहे बातमी, की 2020चं जे आपलं राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्याला GDPच्या 6% वाढवण्यात सरकार अपयशी ठरलेले आहे. जीडीपीच्या ह्या 6% याच्यावर, सॉरी, जीडीपीच्या उत्पादनावर 6% खर्च लावण्यावर सरकार अपयशी ठरलेलं आहे. तर हे सांगितलेलं कोण आहे? तर आपल्याला हे सांगितलेलं आहे की शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रीडा विषयक संसदीय स्थायी समितीने. कुठल्या समितीने सांगितलेले? शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रीडा विषयक संसदीय स्थायी समितीने सांगितलेले. या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर या समितीचे अध्यक्ष आहेत दिग्विजय सिंह यांनी. काय सांगितलेलं आहे की जो आपल्या शिक्षणावर GDP मधून 6% खर्च लागत असतो तो लागलेला नाहीये, त्याविषयी सरकार अपयशी ठरलेले. तर आपण नेमकं पाहूता की राष्ट्रीय शिक्षण धोरण नेमकं काय आहे. आता आपण, तुम्ही, आम्ही जे शिकलो ते धोरण काय होतं? तर ते धोरण होतं 10+2. 10 म्हणजे काय? तर 1ली ते 10वी, आणि त्याच्यानंतर 2 म्हणजे काय? 11वी व 12वी. त्याच्यानंतर आपलं व्यावसायिक शिक्षण चालू व्हायचं. तर हे जे आपलं पूर्वीचं शैक्षणिक धोरण होतं त्या शैक्षणिक धोरणामध्ये 10+2 असा क्रायटेरिया होता. पण नवीन आलेलं जे धोरण आहे त्या धोरणामध्ये 5+3+3+4 असा क्रायटेरिया आहे. काय आहे? 5+3+3+4 असा क्रायटेरिया आहे. हे धोरण ठरवले कोणी? तर हे धोरण ठरवलेले आहे डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली. कोणाच्या अध्यक्षतेखाली? डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली हे धोरण ठरवण्यात आलेले आहे. महत्त्वाची गोष्ट आहे, वाटलंच तर लिहून घ्या. डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली हे धोरण ठरवलेले आहे. हे धोरणाची आपण मागची हिस्ट्री पाहता 1986 नंतर थेट 2020 मध्येच हे धोरण ठरवलेलं आहे. सगळ्यात आधी कधी ठरवलं होतं? तर 1986 मध्ये ठरवलं होतं. कधी? 1986 मध्ये ठरवलं होतं. त्याच्यानंतर थेट कधी ठरवलं? तर ते ठरवलं 2020 मध्ये. कधी ठरवलं? 2020 मध्ये. म्हणजे किती? तर चांगला 34 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर हे नवीन शैक्षणिक धोरण हे ठरवण्यात आलेलं आहे. याच्यानंतर आपण पाहू की नेमक्या शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे किंवा शैक्षणिक धोरण कशामध्ये अपयशी ठरलेलं आहे. तर हे ठरलेलं आहे अपयशी GDP मध्ये. कशामध्ये? GDP मध्ये. नेमकं GDP म्हणजे काय? तर GDP म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढं उत्पादन होतं कुठल्याही वस्तूचं, कृषी असो, तंत्रज्ञान असो, मशिनरीज असो, कुठल्याही गोष्टीचं जे उत्पादन होतं त्यांच्या एकूण किमतीवर काय लागतं? तर ते लागतं GDP. काय लागतं? GDP लागतं. या GDPला आपल्याला 6% GDP मधून आपल्याला किती टक्के द्यायचे होते? 6% द्यायचे होते. किती टक्के द्यायचे होते? 6% द्यायचे होते. आपण देऊ शकलो का ते 6%? आपण त्याच्यामध्ये अपयशी ठरलो. आपण आपल्या देशाच्या तुलनेत बाकीच्या देशांमध्ये पाहू शकतो की शिक्षणामध्ये त्यांनी त्यांच्या GDP मधून किती खर्च लावलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहता की हा झाला आपला भारत. हा काय? आपला भारत. आपलं लक्ष काय होतं? 6%. किती होतं? आपण लावू शकलो का? आत्ता किती आहे ते? 3 ते 4%. किती आहे? 3 ते 4%. त्याच्यानंतर आपण पाहता अमेरिका.
आपल्या भारताच्या तुलनेमध्ये अमेरिकेचं किती होतं? 5 हे लक्ष होतं. अमेरिकेने लावलं का? लावलेलं आहे. त्याच्यानंतर युकेचं किती होतं? 5.5% होतं. त्यांचं बरोबर आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये 5.5 अर्थात 5.5% लागलेले. त्याच्यानंतर आहे फिनलँड. कोण आहे? फिनलँड. फिनलँडचं सगळ्यात जास्त होतं, 6 ते 7% होतं आणि तेवढं त्यांनी लावलेलं सुद्धा आहे. तेवढा त्यांचा खर्च शिक्षणामध्ये लागलेला सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपण पाहू दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाचा होता 5%, तो पण त्यांनी योग्यरित्या लावलेला आहे. त्याच्यानंतर ब्राझीलचा सुद्धा 6% लागलेला आहे, पण लागला कोणाचा नाही? आपल्या देशाचा लागला नाही. याच्यासाठी वेगवेगळे कारणे सुद्धा असू शकतात. नेमकं ठरलं किती होतं? 6%. करण्यात किती आलं? 3 ते 4%. 3% ते 4%. नेमकं GDP याच्यात नेमकं सांगायचं काय, तर आपल्या ह्या GDP मधून, ऐकून GDPच्या खर्चामधून आपल्या शिक्षणावर आपल्याला 6% लावायचे होते, पण ते आपण लावू शकलो नाही. याच्यात आपण अपयशी ठरलो. याच्यानंतर आपण पाहता की नेमकं नवीन शालेय शिक्षण धोरण आहे किंवा नेमकं नवीन जी रचना आहे ती नेमकी कशी आहे. पूर्वीची कोणती होती? 10+2ची होती. कुठली होती? 10+2ची. 10 म्हणजे किती? 1ली ते 10वी प्लस 11वी व 12वी. काय? 10 म्हणजे 1ली ते 10वी आणि पुढचं प्लस 11वी व 12वी. पण आता कुठलं धोरण आलेलं आहे? 5+3+3+4. कोणतं आलेलं आहे? 5+3+3+4. नेमकं हे आहे कसं, तर याचा पायाभूत स्तर आहे 3 वर्ष ते 8 वर्ष. बेसिक. काय? बेसिक. बेसिक कुठं पक्क होते? तर 3 ते 8 वर्षामध्ये पक्क होते. आपल्या ह्या 10+2 मध्ये कधी होतं? तर 6वीच्या याच्यात होतं. 6 वर्षाचे, सॉरी, म्हणजे जेव्हा आम्ही 6 वर्षाचे झालो तेव्हा आपल्याला कितवीला टाकलं होतं? 1लीला किंवा अंगणवाडीला समजा. त्याच्या आधी तर शिक्षण नावाची गोष्टच नाही. पण हे जे नवीन धोरण आहे ते काय म्हणते, तर बालक किंवा मुलगा 3 वर्षाचा झाला किंवा पाल्य 3 वर्षाचा झाला तर तुम्ही त्या मुलाला शाळेत टाका, त्याला अंगणवाडीमध्ये टाका, प्ले ग्रुपमध्ये टाका, नर्सरी, UKG, LKG कुठेही टाका, पण 3 वर्षापासून त्याचं शिक्षण चालू झालं पाहिजे. हे नवीन धोरणाची ही जी रचना आहे. त्याच्यानंतर आपण पाहता हा कालावधी आहे 5 वर्षाचा. किती वर्षाचा? 5 वर्षाचा. 3, 4, 5, 6, 7 आणि 8. त्याच्यानंतर हे शिक्षण काय देणार? ह्या 3 ते 8 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा 3 ते 8 ह्या वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षण काय? लेकरं जास्त शहाणे नसतात, जास्त समजूतदार नसतात, तर ते असते अंगणवाडी प्लस 1ली व 2री. अंगणवाडी प्लस 1ली व 2री. त्याच्यानंतर काय? तयारी स्तर. तुम्ही आता अंगणवाडीत गेले, तुमची 1ली झाली, तुमची 2री झाली, तुम्ही कितवीला जाणार? 3रीला. त्या 3रीमध्ये तुमची तयारी करत असतात. तुम्हाला वाचायचं शिकवतात, तुम्हाला अक्षरज्ञान शिकवतात. ह्या अंगणवाडीत 1ली 2रीमध्ये काय असते? चित्र काढा, चित्र ओळखा, कुठल्या कोणत्या प्राण्याचं चित्र, एवढंच असते. पण हे जे तयारी स्तर असतो किंवा 3री नंतरचा जो कालावधी असतो तिथं आपल्याला अंकज्ञान दिलं जातं. 1, 2, 3, 4 शिकवले जातात, आई शिकवली जाते. तर हा कालावधी आहे 3 वर्षाचा. 8, 9, 10, 11. 8 ते 10, 9 व 10, हे 11. हे 8 ते 11 मध्ये हे 3 वर्षाचा कालावधी हा कितीपर्यंत आहे? 3री ते 5वी पर्यंत आहे. 3री ते 5वी पर्यंत आहे. नेमकं काय? पायाभूतमध्ये अंगणवाडी 1ली व 2री. तयारीमध्ये काय? 8 ते 11, इयत्ता 3री ते 5वी. याच्यामध्ये बालकाची किंवा पाल्याची तयारी केली जाईल आणि या तयारीमधून त्याला पुढील ज्ञान किंवा पुढील वर्गात जाण्यास पात्र केलं जाईल किंवा पुढील वर्गात त्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्याच्यानंतर आहे मध्यस्तर. कुठला स्तर? मध्यस्तर. मध्यस्तर काय वय वर्षाचा आहे? 11 ते 14 वर्षाचा आहे. किती? 11 ते 14 वर्षाचा आहे हा स्तर. तर हा 3 वर्षाचा कालावधी आहे. याच्यामध्ये काय आहे? इयत्ता 6वी ते 8वी. इयत्ता 6वी ते 8वी. बऱ्यापैकी बालकांना 5वी पर्यंत अंकगणित शिकलेले असतात, बऱ्यापैकी त्यांना गणिताच्या कन्सेप्ट कळत असतात, त्यांना संज्ञा कळत असतात. 6वी ते 8वी मध्ये त्यांना थोडं जास्त भार दिला जातो आणि त्यांना परफेक्ट करण्याचा, त्यांना परिपक्व करण्याच्या मार्गावर नेलं जातं. त्याच्यानंतर आहे माध्यमिक स्तर. कुठला स्तर? माध्यमिक स्तर. तो आहे 14 ते 18 या वयोगटामध्ये. किती? 14 ते 18 या वयोगटामध्ये आहे. तर हा कालावधी आहे 4 वर्षाचा आणि हा आहे 9वी ते 12वी. किती आहे? 9वी ते 12वी. ह्या 9वी ते 12वी मध्ये
हा माणसाचा आयुष्याचा पायाभूत किंवा त्याला पुढे कुठल्या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे याच्याविषयीचा हा पाया इथे भक्कम केला जातो. यामुळे इथे जास्त लक्ष देण्यात येते. जेव्हा बालक इथे चांगला होईल, इथे चांगला होईल, इथे चांगला होईल, तेव्हा साहजिकच तो इथे पण चांगल्या पद्धतीनं आपला परफॉर्मन्स देऊ शकतो. म्हणून हा 10 ते 2 ऐवजी हा 5 + 3 + 3 + 4 असा हा रचना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहता की पिलर्स ऑफ एज्युकेशन काय म्हणतायत, पिलर्स ऑफ एज्युकेशन. आता हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेले 2020चं, नेमकं ते कुठल्या आधारावर तयार करण्यात आलेले, नेमके त्याचे काय वैशिष्ट्य आहेत, नेमकं ते तयार कशाच्या बेसिसवर झालेले, तर ते तयार झालेलं आहे सहज शिक्षण. सहज शिक्षण कुणालाही कधीही कसंही शिकता येईल. खेड्यापाड्यातले मुलं असू द्या, गावखेड्यावरचे असू द्या, शहरातले असू द्या, झोपडीतले असू द्या, बिल्डिंगमधले असू द्या, कुठल्याही ठिकाणचे लेकरं असू द्या, कुठल्याही ठिकाणचे विद्यार्थी असू द्या, त्यांना शिक्षणाचा ॲक्सेस भेटला पाहिजे, ॲसेस भेटला पाहिजे. अर्थात काय, तर कुणालाही सहज शिकता आलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये शाळा झालेली आहे, प्रत्येक शहरामध्ये झालेली आहे, प्रत्येक खेड्यामध्ये, पाड्यामध्ये, तांड्यामध्ये, वाड्यामध्ये सगळीकडे शाळा झालेल्या आहेत. किंवा एका मेन केंद्रावर आजूबाजूंच्या गावामधले विद्यार्थी शिकायला जातात, तशा प्रकारे सुद्धा शिक्षण घेतात. त्याच्यानंतर काय, समता, अर्थात काय, इक्विटी. गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, अतिश्रीमंत, अति गरीब, दारिद्र्य रेषेखालचा विद्यार्थी असू द्या, गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा शिक्षण घेता येतं. ते पण कुणासोबत, श्रीमंत ते श्रीमंत विद्यार्थ्यासोबत. शासकीय धोरण हेच ठरवतं की भेदभाव करायचा नाही, विद्यार्थी कुठलाही असो त्याला समान शिक्षण भेटणं गरजेचं आहे. त्याला जर शिक्षण भेटलं तर तो पुढे जाऊन आपला जो परफॉर्मन्स आहे, आपलं जो भविष्य आहे तो घडवू शकतो. त्याच्यानंतर काय, गुणवत्ता, अर्थात काय, क्वालिटी. प्रत्येकामध्ये विशिष्ट प्रकारचे गुण असतात, प्रत्येकामध्ये विशिष्ट प्रकारची क्वालिटी असते. तुमच्यामध्ये काहीतरी गुण असू शकतो, माझ्यामध्ये काहीतरी गुण असू शकतो, तुमच्या बाजूच्यामध्ये काहीतरी गुण असू शकतो. प्रत्येकाचं गुण वैशिष्ट्ये ओळखून प्रत्येक विद्यार्थ्यांना समानतेची वागणूक देऊन शिक्षण देणं हे या राष्ट्रीय धोरणाचं मूळ आधारस्तंभ आहे. त्याच्यानंतर आपण पाहता उत्तरदायित्व. शिक्षण ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं उत्तरदायित्व आहे. शिक्षकांनी आपल्या ह्या कार्याला जबाबदारी म्हणून किंवा उत्तरदायित्व म्हणून घ्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात येईल, त्यांना समानतेचं शिक्षण देता येईल आणि ते शिक्षण त्यांना सहज गतीनं प्राप्त होईल. असे या आधारस्तंभाचे महत्त्व आहे. त्याच्यानंतर आपण पाहू परवडणारे शिक्षण. जे गोष्ट ह्या 3 घटकांमध्ये होती तीच गोष्ट ह्या परवडणाऱ्या शिक्षणामध्ये आहे. अर्थात काय, अफोर्डेबिलिटी. तुम्हाला ते शिक्षण अफोर्ड झालं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की जे पालक असतात ते आपल्या मुलाला कुठं टाकतात, CBSEला टाकतात, कुणी ICSEला टाकतात, कुणी लहानपणापासून त्यांना इंग्लिश शिक्षण देतात. असंच सांगायचं झालं तर माझ्या बहिणीची मुलगी आता 2रीला आहे आणि तिच्या शाळेची फीस आहे 50,000, ज्याच्यात आपलं 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. तिच्या एका वर्षाची फीस जर 50,000 असेल तर भारतातल्या प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक नागरिकाला ही अफोर्ड होऊ शकते का? किंवा मला झाली म्हणून तुम्हाला होईल का? किंवा तुम्हाला झाली म्हणून मला होईल का? असं तर होणार नाही. तर मग हे परवडणारं शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याला भेटलं पाहिजे किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला हे शिक्षण परवडलं पाहिजे. या गोष्टीला मध्यनजर ठेवून हे पिलर्स ऑफ एज्युकेशन किंवा हे मुख्य आधारस्तंभ मानून ही योजना तयार केलेली आहे. याच्यानंतर आपण पाहता की फरक काय 10+2चा, त्याचसोबत 5+3+3+4चा. हे 10+2 आणि हे 5+3+3+4 नेमकं काय, हे 12 वर्ष, हे किती, हे 8 आणि 4 हे पण 12 वर्ष, सॉरी 8, 9, 10, 11 हे 15 वर्ष, सॉरी ते 12 आणि हे 15 वर्ष. पण फरक काय आहे याच्यामध्ये, हे फरक आहे की नेमका इथून पहिला स्तर चालू कधी होतो, तर हा चालू होतो वयाच्या 6व्या वर्षी. जेव्हा लेकरं बऱ्यापैकी चलतात बोलतात असे जे लेकरं असतात तेव्हा आपण ह्याच याच्यात गेलो होतो ना. आपण 6व्या वर्षात असतानाच शाळेमध्ये गेलो होतो. पण आत्ता तसं नाही. मुलगा 3 किंवा बालक किंवा पाल्य 3 वर्षापासूनच त्याचं शिक्षण चालू होणार. मग त्याला अंगणवाडी भेटो, UKG, LKG, नर्सरी जे पाहिजे ते शिकवा.
पण हे 3 वर्षापासून शिक्षण चालू होणार. आता असं झालंय, आधीचं जर शिक्षण घेतलं नाही तर पहिलीला ॲडमिशन भेटतच नाही. तुम्ही UKG LKGला जा, तुम्ही अंगणवाडीत जा, अंगणवाडीचा दाखला आणा, त्याच्यानंतरच तुम्ही पहिलीला प्रवेश घ्या. मग हे किती महत्त्वाचं आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून जर बालक शिक्षणात असेल किंवा त्याला शिक्षणाचं वातावरण भेटत असेल, तो पुढं साहजिकच तो पाल्य किंवा तो बालक उत्कृष्ट भविष्य घडवू शकतो. त्यानंतर पहा की पहिला स्तर काय आहे. याचा पहिला स्तर काय आहे तर 1ली ते 5वी. कितवी? 1ली ते 5वी. बालवाडीचं घेणं देणं नाही. इकडून हात लागला की लेकरू शाळेत बसलं. गावाकडं सर्रास चालायचं की लेकराचा कानाला हात लागला की लेकरू शाळेमध्ये बसवायचं. तर 1ली ते 5वी हा त्याचा पहिला स्तर, हा त्याचा प्राथमिक स्तर. पण इकडं तसं नाही. इकडं पायाभूत स्तर काय 3 ते 8 वर्ष. किती? 3 ते 8 वर्ष हा कालावधी आहे 5 वर्षाचा. तर हे शिक्षण कसं देतात तर अंगणवाडी किंवा बालवाडी, त्याच्यानंतर 1ली व 2री. आपण मागच पाहिलं, मागच्या शीटमध्ये पाहिलं की हे जे आहे पायाभूत स्तर किंवा हे जे 5+3+3ची जी रचना आहे, तर पहिल्या टप्प्यात काय तर अंगणवाडी प्लस इयत्ता 1ली व 2री. याच्यानंतर आपण पाहता की माध्यमिक स्तर किंवा दुसरा स्तर याचा काय आहे तर याचा आहे 6वी ते 10वी. कितवा? 6वी ते 10वी. तुम्ही 1ली ते 5वी शिकलात, तुमच्या गावाची शाळा बदलली, तुम्हाला 6वीला दुसऱ्या गावच्या शाळेत जावंच लागणार. आम्ही करायचो, मी 1ली ते 5वी गावाकडे शिकलो, 5वीपासून मी हॉस्टेलला होतो. मग तसंच माध्यमिक स्तर इथं होता 6वी ते 10वी, पण इथं काय तर पूर्वतयारीचा स्तर आहे. काय आहे? पूर्वतयारीचा स्तर आहे. तो काय वय 8 ते 11 आहे. किती आहे? वय 8 ते 11 आहे. याचा कालावधी आहे 3 वर्षाचा. आणि लेकरू कितवी ते कितवी शिकणार? 3री ते 5वी शिकणार. कितवी शिकणार? 3री ते 5वी शिकणार. त्याच्यानंतर आहे 3रा स्तर. हा 3रा स्तर आहे उच्च माध्यमिक स्तर. हा 10+2 मध्ये उच्च माध्यमिक म्हणजे काय तर 11वी 12वी. 11वी 12वी. पण इकडे तसं नाही. इकडे आहे पूर्व माध्यमिक स्तर. हे वय वर्ष 11 ते 14 मध्ये आहे. ह्या 3 वर्षाचा कालावधी असून बालक किती शिकणार? 6वी ते 8वी मध्ये शिकणार. किती शिकणार? 6वी ते 8वी मध्ये शिकणार. इथं 4था स्तर नव्हताच. इथं 12वी झाली की व्यावसायिक शिक्षण चालू व्हायचं. मग डायरेक्ट लेकरं शिकायचे. कोणी BComला जायचं, कोणी BAला जायचं, कोणी BSc घ्यायचं, कोणी सायन्स घेऊन कोणी काहीतरी वेगळं करायचं, कोणी नीट करायचं. तर इथं तसं नाही. इथं माध्यमिक स्तर आहे 14 ते 18 वर्ष. आणि इथं हा स्तर काय तर 9वी ते 12वी. 9वी ते 12वी. 9वी ते 12वीच्या हे जे वर्ग आहेत याच्या जोरावर किंवा याच्या आकलनावर लेकरू पुढे किंवा पाल्य पुढे काय शिकणार आहे हे ठरवलं जाईल. किंवा त्याला काय शिकायचं ही त्याची सर्वस्वी स्वतःची इच्छा आहे. त्याच्या इच्छेविरुद्ध तो शिकणार नाही. त्याला जे करायचं तोच करणार. या धोरणामध्ये अशी एक घटना आहे की आपल्याला 12वी झाल्यानंतर एकच फॅकल्टी होती किंवा आपल्याला 10वी झाल्यानंतर काय होतं तर आर्ट, सायन्स, कॉमर्स. हे झाल्यानंतर आपण काय करणार? आर्टवाले BAकडे जाणार, कॉमर्सवाले BComकडे जाणार आणि सायन्सवाले काय करतील? नीट करतील, JEE करतील. त्याच्यानंतर काय करतील तर BSc करतील. इथे ठराविक विषय होते. आता समजा हा 12वीचा वर्ग आहे. तुम्ही सायन्स घेतलं, तुम्ही घेतलं जनरल सायन्स. कुठलं घेतलं? जनरल सायन्स. जनरल तुमचं काय झालेलं आहे? जनरल सायन्स. विषय कोणते कोणते होते? केमिस्ट्री, फिजिक्स. म्हणजे तुमचं PCBM ग्रुप होता. आणि ऑर कोणता होता? मूळ असतो PCB किंवा PCM. तर इथे तसं नाही. तुम्ही जर फिजिक्स घेतलं तर तुम्हाला ऑरमध्ये विषय हिस्ट्री सुद्धा घेता येईल. म्हणजे काय तुम्ही शिकता सायन्समध्ये पण तुमचा कल जर हिस्ट्रीकडे असेल किंवा तुमचा आवडता विषय जर हिस्ट्री असेल तर साहजिकच आहे तुम्ही फिजिक्स सोबत इतिहाससुद्धा शिकू शकता. हे या धोरणाचं, हे या योजनेचं सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे ना तर तो हाच आहे. हा तोच आहे की नेमका एक मिनिट. हां सॉरी. तुम्ही जनरल सायन्स घेतलं, तुम्ही जेवढ्याला तेवढेच विषय घेणार. पण इथं तसं नाही. इथं तुम्हाला काय भेटेल? इथं तुम्हाला शिकायचं आहे ते शिका. तुमची इच्छा ज्या विषय आहे
ते विषयसुद्धा तुम्ही निवडा. तुम्ही फिजिक्स घ्या, सोबत सायन्स हिस्ट्री पण घ्या. तुम्ही केमिस्ट्री घेतली, त्यासोबत तुम्ही राज्यशास्त्र विषय घेऊ शकता. तुम्ही या दोन्ही विषयांमध्ये शिकू शकता. हे तुमच्या स्वतःच्या आवडीवर, हे तुमच्या इच्छेवर आधारित आहे. त्याच्यानंतर आपण पाहता की मुक्त व दूरस्थ शिक्षणाचा विस्तारमुक्त शाळा. मुक्त माहिती आहे, कॉलेज नाही, मुक्त शाळा. मुक्त शाळा कोणासाठी असतात? ज्यांनी शिक्षणापासून खूप मोठा गॅप घेतलेला आहे, खूप मोठा. म्हणजे की आता तुमची 10वी झाली, नंतर तुमचं लग्न झालं, तुमचे लेकरं झाले, तुमचे लेकरं पण शाळेत चाललेत, नंतर तुम्हाला सुचलं की मला शिकायचं. मग तुम्ही काय करता? तर मग तुम्ही 17 नंबरचा फॉर्म भरता. 17 नंबरचा फॉर्म भरून तुमची 10वी झाली, तुम्ही 11वीला ॲडमिशन घेसाल. तुमची 9वी झाली, तुम्ही 10वीला ॲडमिशन घेसाल. इथं तसंच आहे. पण पूर्वी कसं होतं, 10वी व 12वी म्हणजे की माध्यमिक स्तरावर किंवा उच्च माध्यमिक स्तरावर हे शिक्षण घेता यायचं. आता तसं नाही. ह्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार 3री ते 12वी पर्यंत तुम्ही मुक्त शाळा शिकू शकता. 3री ते 12वी पर्यंत तुम्ही मुक्त शाळा शिकू शकता. मुक्त शाळा लग्न विवाहितेसाठी असो, विधवा महिलेसाठी असो, किंवा ऊसतोडी कामगाराचे लेकरं असतील जे गावगाव फिरतात, ज्यांचा एका जागी पोटाचा व्यवसाय नाही, जसं की आज ह्या गावात, उद्या त्या गावात, परवा त्या गावात, अशा गावानुगावं बदलणाऱ्या लेकरांसाठी शिक्षण तर सहज शक्य होणार नाही. त्यांना ते भेटणार पण नाही. आणि लेकरं एका जागी सोडून मायबाप फिरू शकत नाहीत. कारण 3री ते आपण 8वी 5वी 6वीपर्यंत लेकरू लहानच असते ना, जास्त काही त्याला कळत नसते. तर मग काय, तर मुक्त शाळा चालू केली की इथे ॲडमिशन घ्या, गावभर फिरा, पेपरला इथं जा. मग इथे तेच असते की तुम्ही 9वी झाली, लग्न झालं, लग्नानंतर लेकरं झाले, लेकरू शाळेत जायला लागलं, मग तुम्हाला सुचलं मला शाळेत शिकायचं आहे. मग तुम्ही भरला 17 नंबरचा फॉर्म आणि तुम्ही गेले शाळेमध्ये. वर्षभर तुम्ही घरी बसता, ते काय पुस्तक देतात ते तुम्ही वाचता, त्याच्या असाइनमेंट लिहून देता, पेपरला जाता, मार्क भेटतात, पास होतात. मग हीच कन्सेप्ट इथं पण आहे. आता हे झालं. आता ह्या नवीन धोरणाचं मूल्यांकन कसं करायचं? तुम्ही शिकले किंवा तुम्ही शाळेत जाताय, तुमचं शिक्षण चालू आहे, पण मग तुमचं आता मूल्यांकन करायचं आहे. नेमकं कसं करायचं? तर शासनानं नवीन जे स्कीम आणलेली आहे किंवा नवीन जे योजना आहे किंवा नवीन तंत्रज्ञान म्हणा, काही म्हणा, किंवा एक प्रेरणा म्हणा, तर ती आहे पारख. ती आहे पारख. पारख म्हणजे काय? परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालायसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. काय काय हे लिहून घ्या. परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालायसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. नेमकं ह्या पारखमध्ये पहा, हे पी अर्थात काय? परफॉर्मन्स. ए म्हणजे काय? असेसमेंट. आर म्हणजे रिव्ह्यू. ए म्हणजे ॲनालायसिस. के म्हणजे नॉलेज. आणि एच म्हणजे होलिस्टिक डेव्हलपमेंट. तर याच्यात आपण पाहू शकतो, ही जी इमेज आहे याच्यामध्ये पारखविषयी सांगितलेले. तर नेमकं काय? तर विद्यार्थ्यांची प्रगती इथे मोजली जाते. अर्थात काय? परफॉर्मन्स. परफॉर्मन्स म्हणजे काय? तुम्ही शाळेमध्ये कुठल्या प्रकारे परफॉर्मन्स देत आहात, तुम्ही कुठल्या प्रकारे तुमचे जे मार्क पडत आहेत, तुम्ही जे शिकत आहात ते तुम्हाला इथे कळत आहे, हे झालं परफॉर्मन्स. त्याच्यानंतर काय? असेसमेंट म्हणजे काय? तर सर्वसमावेशक मूल्यमापन. तुमचं मूल्यमापन केलं जाईल, तुम्ही कुठल्या गुणवत्तेचे विद्यार्थी आहात हे तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर काय? आर म्हणजे काय? रिव्ह्यू. प्रतिक्रिया किंवा सुधारणा. तुमचा रिझल्ट लागला, मायबापाला बोलवलं, सांगितलं लेकरू हुशार आहे का गाढव आहे, तर हे झाले रिव्ह्यू. त्याच्यानंतर काय? ॲनालायसिस. आता तुमचा रिव्ह्यू दिला, रिव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला ॲनालिसिस करावं लागेल, मला नेमकं येतं आहे काय आणि काय येत नाही. मग ते ॲनालायसिस करा. त्याच्यानंतर काय? तर त्याच्यानंतर आहे नॉलेज. नॉलेज म्हणजे काय? तुमच्या ज्ञानाचा ॲनालायसिस करा, तुम्हाला कुठल्या क्षेत्रात काय येतं किंवा तुमचा जो छंद आहे, तुमची जी आवड आहे ती नेमकी काय आहे हे तुम्हाला कळतं. त्याच्यानंतर काय? होलिस्टिक डेव्हलपमेंट. अर्थात काय? सर्वकष विकास. तुमचा सर्वांगीण विकास होणं किंवा तुमचा सर्व बाजूनं विकास होणं हे महत्त्वाची गोष्ट असते. मग ह्या सर्व घटकांचं एकच रूप काय? तर ह्या सर्व घटकांचं एक रूप आहे, ते म्हणजे पारख. कुठलं? पारख. पारख म्हणजे काय? परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालायसिस ऑफ नॉलेज ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. हे त्याचे उद्दिष्ट आपल्याला खाली दाखवलेले आहेत. याचे उद्दिष्ट काय? तर समानता निश्चित करणे. समानता निश्चित करणे.
इन्शुर इक्वॅलिटी, समानता करायची. मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवा छान. मुलगा मुलगी विवाहित, वेगळ्या जाती धर्माचा, वेगळ्या वर्णाचा, वेगळ्या हाईटचा, प्रत्येकाला समानता भेटणं गरजेचं आहे. प्रत्येकाला समानता भेटणं गरजेचं आहे. इथं पण दिलेले पैसा असो किंवा काहीही असो, कुठेही फिरा, कुठलीही शाळेची बिल्डिंग असो, झोपडी असो किंवा मोठी शाळा असो, तुम्हाला इथे समानता भेटणार. त्याच्यानंतर काय, त्याचे उद्दिष्टे पाहू. मूल्यांकनात नियंत्रण व सुसूत्रता आणणे. पूर्वी कसं व्हायचं, तुम्ही पहिली ते 8वी असेच पास व्हायचं. तुमची 9वी पण अशीच गेलेली. मला 9वीला 72 होते, काहीच नाही आता. पहिली ते 9वी असेच शिकलात. पहिली ते 8वी तर ग्रेड होते. 9वीला तुम्हाला पहिल्यांदा टक्केवारी आली. 9वीची टक्केवारी झाली की 10वीला तुम्हाला चांगले मार्क पडले. पण इथं काय, तर इथं आहे मूल्यांकनात नियंत्रण व सुसूत्रता आणणे. अवघड आहे, मलाच येत नाही. सुसूत्रता म्हणजे काय, तर सुसूत्रता म्हणजे की त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची. त्याच्यामध्ये एका प्रकारचं काय ठेवायचं, एक मेंटेनिंग ठेवायचं, एक कंट्रोल ठेवायचं. त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवायची. तुमची परीक्षा झाली, तुमचे मार्क कळाले, ते मार्क चुकीच्या पद्धतीने नसाव किंवा तुम्ही पेपरला गेले नाही तरी तुम्हाला मार्क भेटले, अशी गोष्ट नसाव. तुम्ही पेपरला नाही गेले तर तुम्ही ॲब्सेंटच असले पाहिजे, तुम्ही पास झालेच नाही पाहिजे. तुम्ही जर असं केलं तर मग बाकीच्याचं पण नुकसान होते. सर ते आलंच नाही तरी पास कसं झालं. याच्यानंतर आपण पाहू की GDP, जी ज्याच्यातून 6% घ्यायचे होते, जे आपल्या शासनाने घेतले नाही, ते गेले असे बोंबलतच. तर GDP म्हणजे काय, एखाद्या देशामध्ये एका वर्षात तयार झालेल्या सर्व वस्तूंची किंवा सेवेंची बाजार किंमत. काय, एका देशांतर्गत तयार झालेले उत्पादन. GDP म्हणजे काय, लिहून घ्या. GDP म्हणजे एखाद्या देशामध्ये एका वर्षात उत्पादन झालेल्या वस्तू व सेवा यांची एकूण बाजार किंमत म्हणजे काय, तर GDP. देशांतर्गत उत्पादन वेगवेगळ्या क्षेत्रात होते. कंपन्या असतील, शेती असेल, तंत्रज्ञान असेल, बाहेर जाणारा व्यवसाय असेल, हा शेतकरी, हा इंजिनियर आणि हा पायलटच येतो. कुठल्याही क्षेत्रातलं असू द्या, कुठल्याही क्षेत्रातलं उत्पादन असू द्या, त्याची बाजार किंमत. पण ते असावं कुठं, देशाच्या सीमा अंतर्गत. तुमचा हा जो देश आहे, ह्या देशाच्या सीमेच्या अंतर्गतलं उत्पादन, ह्या उत्पादनाची जी बाजार किंमत असते त्याला काय म्हणतो, GDP. सोप्यात लक्षात काय ठेवायचं, देशात झालेल्या उत्पादनाची बाजार किंमत म्हणजे GDP. अर्थात काय, तर ग्रॉस डोमेस्टिक प्राइस. ग्रॉस म्हणजे काय, ग्रॉसमध्ये पूर्ण वर्षाचं पकडलं जातं. काहीही असो, ग्रॉस इन्कम असो, काहीही असो, ग्रॉस GDP असेल किंवा ग्रॉस इन्कम असेल तर ॲन्युअलचीच पकडली जाते. अर्थात काय, तर एका वर्षाचीच पकडली जाते. तर पुन्हा याच्यात पहा की GDPची व्याख्या काय, तर देशांतर्गत एकाच वर्षातलं 2025 किंवा 26, ह्या दोन मधलं जे उत्पादन येईल किंवा 1 जानेवारी 25 ते 1 जानेवारी 26. पण आपलं आर्थिक वर्ष ते नाही. आपलं आर्थिक वर्ष काय, 1 एप्रिल ते 31 मार्च मध्ये होणारं उत्पादन किंवा मग वर्षाचा धरा 25-26चा धरा, याच्यामध्ये होणारं जे उत्पादन आहे किंवा होणाऱ्या वस्तू किंवा सेवांची बाजार किंमत म्हणजे काय, तर GDP. त्याच्यात काय, तयार झालेल्या अंतिम वस्तू व सेवा म्हणजे काय, आपल्या भारतामध्ये कुठल्या सेवा तयार होतात, कुठल्या वस्तू तयार होतात, कुठल्या प्रकारचे उत्पादनं तयार होतात, खाद्यपदार्थ तयार होत असतील किंवा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी असतील, मोबाईल असतील, कुठलीही गोष्ट असू द्या, जी देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित होती, जी एका वर्षाच्या आत उत्पादित होती, त्याची असणारी एकूण बाजार किंमत. देशातल्या उत्पन्न झालेल्या वस्तूंची किंवा सेवेंची एकूण बाजार किंमत म्हणजे काय, GDP. त्याच्यानंतर आपण पाहता की शिक्षणाचा बहुशाखीय दृष्टिकोन. बहुशाखीय दृष्टिकोन म्हणजे काय, तर वेगवेगळा, खूप साऱ्या ब्रांचेस असं समजा.
गोष्ट कशी असते, शिक्षक शिकला तर विद्यार्थी शिकल. मला काय आलं तर तुम्ही शिकसाल, मी शिकलो नाही तर मी काय शिकवणार, मलाच काय येईना तर तुम्हाला काय देणार मी. तशातली गोष्ट आहे. आता तुम्हाला शिकवायच्या आधी मला आधी अभ्यास करावा लागेल. मला माहिती जरी असलं तरी एकदा फेर नजर मारून घ्यावीच लागते. किंवा मला शिक्षक होण्यासाठी माझ्यामध्ये काय क्वालिटीज पाहिजे त्या मला माहिती असायला पाहिजे. मला शिकवतं चांगलं आलं पाहिजे, माझ्या याच्यात बोलण्याची क्षमता असली पाहिजे, माझं उच्चारण स्पष्ट असलं पाहिजे, जे माझं जरासं नाही आहे. बऱ्याच गोष्टी असतात त्या त्या नसतील तर तुम्ही शिक्षक होणार नाहीत. त्याच्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता लागेल. मग काय तुम्हाला करावं काय लागेल, बी.एड. पूर्वी काय करायचे, डी.एड. डी.एड झालं की लोक मास्तर व्हायचे, आता बी.एड झाल्यावर मास्तर होतात. तर मग काय तर 2030 पर्यंत शिक्षक शिक्षण बहुशाखीय महाविद्यालय व विद्यापीठांकडे हस्तांतरित. हे 2030 नाही, हे 2020च आहे बरं. म्हणजे काय 2020 पर्यंत काय झालं तर हे जे बी.एड कॉलेज आहेत किंवा शिक्षक बनण्याची जी डिग्री देते, तर ह्या डिग्रीचे जे आहे हे वेगवेगळे कॉलेज होते, तर ते कुणाकडे सुपूर्त झाले, तर ते महाविद्यालय आणि विद्यापीठांकडे सुपूर्त झाले. त्याच्यानंतर काय पाहिलं तर 2030 पर्यंत 4 वर्षाची एकात्मिक बी.एड डिग्री, अर्थात काय इंटिग्रेटेड बी.एड, ते आहे 4 वर्षाचं, ते आत्ता झाले म्हणतात. मग याच्यात पुढं काय सांगितलंय, याला लवचिक पर्याय आहेत, याला अदर ऑप्शन पण अवेलेबल आहेत. काय 2 वर्षांचा किंवा 1 वर्षाचा बी.एड. 2 वर्षाचा बी.एड कधी करता येईल, जेव्हा तुमचं बॅचलर झालेलं असते. तुमचं जे बाई आडवी गेली बॅचलर झालेला असेल तेव्हा तुम्हाला 2 वर्षाचं बी.एड करता येईल. जेव्हा तुमचं पी.जी झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तेव्हा तुम्हाला 1 वर्षाचं बी.एड करता येते. म्हणजे काय तर नेमकं 4 वर्षाचं आहे सगळं. पण तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बी.एड करायचं म्हणसाल तर 2 वर्षाचा ऑप्शन आहे. तुमचं पी.जी झाल्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बी.एड करायचं म्हणत असाल तर 1 वर्षाचं अवेलेबल आहे. तर याच्यानंतर आपण पाहता की पुढची बातमी, बुलेट ट्रेनने मुंबई पुणे 48 मिनिटात, ते लागत होते किती 3.5 तास, 3 ते 3.5 तास लागायचे, ते आता होणार किती मिनिटात, तर ते होणार फक्त 48 मिनिटामध्ये. कशाने तर बुलेट ट्रेनने. महाराष्ट्र देशातील डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत असून भारतातील सुमारे 60% डेटा सेंटर क्षमता राज्यात विकसित होत आहे. तरी विकसित कशासाठी होत आहे तर महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवण्यासाठी. आपल्या मुख्यमंत्र्यांचा काय निर्धार चालू आहे, आपल्या राज्याला, आपल्या महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र म्हणजे नेमकं काय, तुम्ही इथं बसलात आणि इथून तुम्ही सगळीकडे तुमची सेवा पुरवत आहात. हे समजा आपला महाराष्ट्र, आणि देशाच्याच पातळीवर नाही तर जगाच्या पातळीवर आपला महाराष्ट्र व्यवसाय पाठवेल, तंत्रज्ञान पाठवेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करेल. म्हणजे काय जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र किंवा जागतिक पुरवठा साखळी. म्हणजे तुम्ही एका जागी बसून प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात, प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक खंडात तुम्ही तुमच्या वस्तू व सेवा किंवा तुम्ही तुमचे तंत्रज्ञान पाठवू शकता, अशी ही बातमी आहे. इथे काय सांगितले, मुंबई पुणे मुंबई बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरातील प्रवास अवघ्या 48 मिनिटात होणार आहे. 3.5 तास लागायचे ते 48 तासात होणार आहे. त्याच्यानंतर ह्या बातमीत एवढं विशेष तर काही नाही, पण ठीक आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. पुढे पाहता, व्यापार करार 15 जुलैपासून. काय व्यापार करार 15 जुलैपासून भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या सर्वकष आर्थिक आणि व्यापारी कराराची अंमलबजावणी 15 जुलैपासून करण्यात येईल. म्हणजे काय CET कराराची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येईल, 15 जुलैपासून करण्यात येईल, अशी घोषणा कुणी केली, पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर. कुणी, कीर स्टारमर यांनी केली. इथे पहा, फ्रान्स येथे झालेल्या G7 या शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी आपण 14 तारखेपासून काय पाहतोय, G7 पाहतोय. 14, 15, 16, 17, 18, आज 18 तारीख आहे. 18 तारखेपर्यंत आपण सलग G7चं पाहतोय.
आपले पहिल्या दिवशी काय बातमी आली होती की ग्लोबल साऊथचा आवाज बनण्यासाठी मोदीजी कुठे गेले? फ्रान्समध्ये गेले. फ्रान्समध्ये कशासाठी गेले? G7च्या परिषदेसाठी गेले. त्याच्यानंतर 16 तारखेला काय पाहिलं? भारत इनोव्हेट्स 2026चं उद्घाटन झालं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की जो कार्यक्रम झाला इनोव्हेट्सचा, तेव्हा कालच्या बातमीमध्ये आपल्या IIT बॉम्बेने काय काय प्रेझेंट केलं किंवा कुठला प्रकल्प प्रेझेंट केला, तर त्यांनी प्रेझेंट केला तारा नावाचा प्रकल्प. जो कशासाठी आहे? तो तो आहे की बालकांचं किंवा विद्यार्थ्यांची जी वाचन कौशल्य आहे किंवा त्यांच्या वाचनात येणाऱ्या अडचणी आहेत ह्या डिटेक्ट करण्यासाठी तारा हा प्रकल्प लॉन्च केलेला आहे. तर आपण पाहिलं की G7 किंवा मोदीजी जसे 14 तारखेपासून बाहेर गेले त्या दिवशीपासून ते आज ताग आहेत, वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. याच्यात एक गोष्ट झालेली आहे, आपला नवीन देश मित्र बनलेला आहे. तो कोण आहे? तो आहे स्लोवाकिया. जो स्वतंत्र कधी झाला? 1993ला झाला. याच्यात आपण पुढे पाहता की या बहुप्रतिष्ठित व्यापार प्रकरणात गेल्या वर्षी स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, पण कुठल्या का अडचणीमुळे हे साध्य झाले नसेल, पण आता ते झालेलं आहे. 15 जुलै 2026ला व्यापार करार हा होईल आपला. भारत ब्रिटन सर्वकष आर्थिक आणि व्यापार करार या दिवसापासून अंमलात येईल, हे जाहीर झालेलं आहे. म्हणजे काय? भारत ब्रिटन सर्वकष आर्थिक करार हा 15 जुलै 2026ला. प्रश्न जर असा आला की भारत ब्रिटन आर्थिक आणि व्यापार करार कधी लागू झाला, तर काय सांगण्यात येईल? 15 जुलै 2026. ते लिहून घ्या. काय लिहायचं? भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये आर्थिक आणि व्यापार करार कधी झाला? तर पुढे लिहा 15 जुलै 2026ला झाला. पुढची बातमी आपण पाहता. पुढची बातमी नाही, ह्याविषयीच आपण पाहता की भारत आणि युनायटेड किंगडम एका नव्या पिढीच्या आर्थिक कॉरिडॉरची सुरुवात करणार आहेत. हा जो करार आहे जो 15 जुलैला होणार आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेले? नव्या पिढीच्या आर्थिक कॉरिडॉरची सुरुवात करण्यात येईल. वेगवेगळे तंत्रज्ञान असतील किंवा वेगवेगळ्या संशोधन असतील, हे एकमेकांच्या मदतीने पूर्ण होईल. त्याच्यानंतर पाहिलं सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार, अर्थात काय CETA करार कधी झाला? तर 15 जुलै 2026 मध्ये झाला. हे तर याचा उद्देश काय? 2047 मध्ये भारताला विकसित भारत किंवा परावर्तित भारत असं करायचं आहे, किंवा भारताला विकसित. आता आपला देश कसा आहे? विकसनशील आहे. 2047 मध्ये काय करायचे? विकसित करायचे. काय करायचे? विकसित करायचे. आता आपला देश आहे विकसनशील आहे, आपल्या देशाची आता प्रगती चालू आहे, पण 2047ला आपला भारत विकसित झाला पाहिजे, प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये परिपक्व झाला पाहिजे. हे या कराराचे मेन धोरण आहे, मेन उद्देश आहे. याच्यात काय सांगितलेले की याच्या अंतर्गत भारताचा युकेला होणाऱ्या 99% निर्यातीवर शून्य शुल्क सवलत मिळेल. अर्थात काय की भारताचा युकेला होणारा सुमारे 99% निर्यातीवर, म्हणजे आपल्याकडून जी 99% जी निर्यात होती, म्हणजे आपल्याकडून जी निर्यात होती ती शून्य शुल्क सवलतीमध्ये होईल. अर्थात काय, ते एकही रुपया न घेता ती केली जाईल, ती निर्यात केली जाईल, ज्यामुळे व्यापाराच्या मूल्याचा जवळपास 100% भाग व्यापला जाईल. यामुळे काय होईल? तर व्यापाराच्या मूल्याचा जवळपास 100% भाग हा व्यापला जाईल. याच्यानंतर आपण पाहता दुहेरी योगदान कराराचा कालावधी 3 वर्षावरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. हा जो दुहेरी योगदान करार आहे याचा कालावधी किती झाला आहे? 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत वाढवलेला आहे. याच्यानंतर आपण पाहता याच्या अंतर्गत ITES व्यावसायिक शिक्षण, व्यवसाय सेवांसह 137 उपक्षेत्रांमध्ये सेवा निर्यातीत लक्षणीय वाढ होणार आहे. काय होणार आहे की हे जे क्षेत्र आहेत ITES व्यावसायिक शिक्षण, व्यवसाय या सेवांमध्ये, यांच्यासोबत 137 उपक्षेत्रांमध्ये काय होणार आहे? तर सेवा निर्यात होणार आहेत. काय होणार आहेत? सेवा निर्यातीत होणार आहेत. अर्थात काय, त्यांचं वृद्धीकरण होणार आहे, त्यांची वाढ होणार आहे. तर
हे जे CETA आहे अर्थात काय कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट अर्थात काय हा जो करार आहे हा झाला कधी 15 जुलै 2026ला झाला. तर याच्यामध्ये काय होणार आहे तर याच्यामध्ये 2047मध्ये भारताला विकसित भारत बनवायचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दिशेने आपण जाणार आहोत. याच्यानंतर आपण पाहिलं की दुहेरी योगदानाचा जो करार आहे त्याचा कालावधी 3 पासून 5 वर्षांपर्यंत करण्यात आलेला आहे. याच्यानंतर आपण काय पाहिलं तर हे जे CETA अंतर्गत जे क्षेत्र येतात IT, ITES, शिक्षण, व्यापार, व्यवसाय यांच्यासह 137 उपक्षेत्रांमध्ये सुद्धा निर्यातीची वाढ होणार आहे. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. याच्यानंतर आपण पाहता की वार्षिक संरक्षण उत्पादनाचा उच्चांक, वार्षिक संरक्षण उत्पादनाचा उच्चांक, वार्षिक संरक्षण उत्पादन म्हणजे काय? वार्षिक संरक्षण उत्पादन म्हणजे काय तर देशाच्या सुरक्षा यंत्रणासाठी लागणारे शस्त्र, लागणारा वाहन, दारुगोळा, लष्करी किंवा जहाजे यांच्यावर जो खर्च लागतो किंवा यांच्यावर ऐकून यांच्या निर्मितीमध्ये जो ऐकून खर्च लागतो त्याला काय म्हणतो वार्षिक संरक्षण उत्पादन. अर्थात काय देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या प्रत्येक घटकासाठी अर्थात काय तर दारुगोळा लागतो, जहाजे लागतात, लष्कर लागते, त्याच्यानंतर वाहने लागतात, त्याच्यानंतर लढाऊ विमाने लागतात, यांच्या निर्मितीमध्ये लागणारा खर्च म्हणजे काय तर वार्षिक संरक्षण उत्पादन. तर आपण पाहता याच्यात काय सांगितले देशाच्या वार्षिक संरक्षण उत्पादनाने 25-26 या आर्थिक वर्षात 1.78 लाख कोटींचा उच्चांक गाठलेला आहे. किती कोटींचा? 1.78 लाखांचा जो उच्चांक आहे तो गाठलेला आहे. ती ही माहिती आपल्याला दिली कोण? ही माहिती दिली संरक्षण मंत्रालयाने. कुणी दिली? संरक्षण मंत्रालयाने. आपला संरक्षण मंत्री कोण आहे? राजनाथ सिंह. कोण आहे? यांनी काय सांगितलेले की आपला जो वार्षिक संरक्षणाचं उत्पादन आहे याच्यात उच्चांक किती गाठला तर 1.78 लाख असा गाठलेला आहे. यानंतर आपण पाहता की हे झालं 2026चं. त्याच्या अगोदरचं आपण आजच्या तुलनेत अगोदरचे पाहता 2013-14 मध्ये आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये एकूण संरक्षण उत्पादन मूल्य रुपयांत किती होतं 43,746 कोटी. किती? 43,746 कोटी. याचं वैशिष्ट्य काय तर भारत जगातील सर्वात मोठ्या शस्त्र आयातदारांपैकी एक होता. 2013-14ला भारत कोण होता? तो शस्त्रांचं आयात करायचा. काय करायचा? शस्त्रांचं आयात करायचा. जगातील जेवढे देश आहे त्यांच्यापैकी सर्वात मोठ्या शस्त्र आयातदारांपैकी भारत एक होता. याच्यानंतर आपण पाहू 2014-15 साली काय झालं तर 46,429 कोटी हा संरक्षण उत्पादनाचा आकडा आहे. तर इथे याचं वैशिष्ट्य काय? मेक इन इंडिया मोहिमेची सुरुवात झालेली. मेक इन इंडिया म्हणजे काय? भारतामध्ये बनवा. भारताचा विकास करण्यासाठी भारतामध्ये वेगवेगळे उत्पादन तयार करायचे जे आपण बाहेरच्या देशांमधून मागवतो. याच्यानंतर 2020-21 मध्ये काय झालं तर 84,643 कोटी रुपयांचा संरक्षण उत्पादनाचा आकडा होता. आणि याचं वैशिष्ट्य काय होतं? आत्मनिर्भर भारत. काय होतं? आत्मनिर्भर भारत. याच्या अंतर्गत स्वदेशीकरण करण्यात आलं. आत्मनिर्भर भारत म्हणजे काय? जसं की मेक इन इंडिया तसंच आत्मनिर्भर भारत की आम्हाला दुसऱ्यांची गरज नाही, आम्ही आमचं स्वतःचं करू शकतो, आम्ही आमचं स्वतःचं करून खाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण पाहू 2023 आणि 24 मध्ये किती होता अंक तर 1,27,434 कोटी रुपये हा संरक्षण उत्पादन मूल्यांकनाचा आकडा होता. तर याचं वैशिष्ट्य काय तर पहिल्यांदा संरक्षण उत्पादने 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला. हे महत्त्वाचं आहे. असा जर प्रश्न विचारला की संरक्षण उत्पादनाचा 1 लाख कोटीचा टप्पा कधी ओलांडला तर तो ओलांडला 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये. किंवा असं जर विचारलं 2023-24 मध्ये भारताचं प्रमुख वैशिष्ट्य काय किंवा त्यांनी संरक्षण उत्पादन मूल्यामध्ये किंवा ह्या उत्पादनामध्ये कितीचा आकडा ओलांडला तर 1 लाख कोटींचा आकडा ओलांडला. नंतर काय 2024-25 1,54,071 कोटी. यांचं वैशिष्ट्य काय? देशांतर्गत उत्पादनात खाजगी क्षेत्रांचा वाटा लक्षणीय वाढला. हे जे खाजगी क्षेत्र आहेत यांचं जे उत्पादन करण्याची क्षमता होती किंवा जास्तीत जास्त खाजगी क्षेत्रांनी यांच्यामध्ये किंवा देशांतर्गत उत्पादन करण्यामध्ये सहभाग घेतला आणि आपला एकूण संरक्षण उत्पादनाचा आकडा किती झाला 1,54,071 कोटी.
तर आपण ह्या वर्षीचं पाहू 2025-26चं 1,78,000 कोटी 1,78,000 कोटी संरक्षण उत्पादनाचं मूल्य आहे आणि हे उच्चांक आहे, हे इतक्या वर्षांपैकी सर्वात जास्त हे ह्या वर्षी आहे. तर याचं काय वैशिष्ट्य ते इतिहासातील सर्वोच्च विक्रमी उत्पादन आहे. हा आपल्या भारताच्या इतिहासामध्ये संरक्षण उत्पादनाचा सर्वात जास्त उच्चांक कधी गाठला, तर तो कधी गाठला, तर 2025-26 मध्ये गाठला. याच्यानंतरच्या होणाऱ्या परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की भारताचा संरक्षण उत्पादन मूल्याचा सर्वांक किंवा उच्चांक कधी गाठला, तर तो कधी गाठला, 2025 आणि 26 मध्ये गाठला. हे लिहून घ्या. - 2025-26 मध्ये देशाचा संरक्षण उत्पादनाचा उच्चांक वाढला आणि उच्चांक किती वाढला, तर 1,78,000 कोटी. याच्यानंतरची बातमी आहे फुटबॉलवरची आहे. एम्बापेने 2 गोल करण्यात महान फुटबॉलपटू पेले यांना मागे टाकले. हा जो एम्बापेने त्याने हा पेले नावाचा जो विश्वविक्रमी जो फुटबॉलपटू आहे त्याला मागे टाकलेले, तर आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील गोलांची संख्या 14वर नेलेली आहे. जो एक एम्बापेले नावाचा जो फुटबॉलपटू आहे त्याने पेले नावाच्या एका प्रख्यात फुटबॉलपटूचं रेकॉर्ड मोडलेले आणि त्याची संख्या कितीवर, गोलची संख्या कितीवर गेलेली, तर 14वर गेलेली आहे. ह्या बातमीत पण एवढं विशेष काय नाही, पण मग ठीक आहे झालेले. याचा आपण पहिल्यापासून रिव्ह्यू पाहता नेमकं काय होतं, काय झालं, कुठली बातमी होती. तर आपण सर्वात आधी काय पाहिलं होतं, तर आपण पाहिलं होतं शिक्षणावर 6% खर्चाचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले. आपला जो शैक्षणिक खर्चामध्ये 6% खर्च लावायचा होता तो लागलेला नाही. तो 6% कुठून लागणार होता, GDP मधून. कुठून लागणार होता, GDP मधून लागणार होता. किती टक्के लागणार होता, लागला किती. याच्यानंतर आपण पाहता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं काय, किंवा ही बातमी ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अवतीभवतीत फिरती. तर आपल्याला कळायला पाहिजे धोरण नेमकं काय. तर हे धोरण आहे NEP 2020 जे 1986 नंतर 2020लाच झालं. महत्त्वाची गोष्ट याच्यात हीच आहे की 1986 नंतर असा जर प्रश्न आला 1986 नंतर शैक्षणिक धोरण कोणत्या वर्षात झालं, तर ते झालं 2020 मध्ये. कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं, तर ते झालं डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली झालं. त्याच्यानंतर आपण पाहू की देशाचा किंवा आपल्या देशाच्या सोबत बाकीच्या देशांच्या ॲज कम्पेअर आपला देश त्याच्यासोबत विविध देशांचा किती GDP मधून खर्च शिक्षणावर लागतो, तर सर्वात जास्त कुणाचा लागतो, फिनलँडचा लागतो. किती लागतो, 6 ते 7% लागतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपल्या भारताचा किती लागला, 3 ते 4% लागला. ज्याचा आपल्याला काय होती मर्यादा, तर 6% होती, किंवा आपली जी इच्छा होती ती किती होती, 6% होती. याच्यानंतर आपण काय पाहिलं, नवीन शालेय रचना 10+2 ऐवजी किती झाली, 5+3+3+4 अशी झालेली. याच्यामध्ये आपण पाहिलं पायाभूत स्तर पाहिला, याच्यामध्ये आपण त्याच्यानंतर काय पाहिलं, तयारी स्तर पाहिला, मध्यस्तर पाहिला, माध्यमिक स्तर पाहिला. तर असं जर विचारलं की पायाभूत स्तर किंवा हा जो 3 ते 8चा वर्ष आहे, आता हे बघा हे 5+3+3+4 काय, हा कालावधी आहे, हे काय वयोगट येतं. तर एक तर प्रश्न याच्यावर येऊ शकतो किंवा याच्यावर येऊ शकतो, म्हणून आपल्याला हे सर्व करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, याच्यानंतर आपण पाहिलं मुख्य आधारस्तंभ काय, सहज शिक्षण, समता, गुणवत्ता, उत्तरदायित्व, परवडणारे शिक्षण. म्हणजे काय, तर पिलर्स ऑफ एज्युकेशन काय, ॲसेस, इक्वॅलिटी, त्याच्यानंतर क्वालिटी, अकाउंटेबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी. म्हणजे काय, तर आपल्याला शिक्षण परवडलं पण पाहिजे, शिक्षणाला जबाबदारी म्हणून पण घेतलं पाहिजे, गुणवत्तेचं शिक्षण पण भेटलं पाहिजे, शिक्षणात समता भेटली पाहिजे आणि शिक्षण सहज भेटलं पाहिजे. याच्यानंतर आपण फरक पाहिला 10+2 आणि 5+3+3+4चा, अर्थात काय जुन्या शैक्षणिक धोरणाचा आणि नवीन शैक्षणिक धोरणाचा आपण फरक पाहिला. याच्यामध्ये आपण पाहिलं की याच्यात 3 स्तर आहेत, याच्यात
3 स्तर आहेत, पण याच्यात किती स्तर आहेत? याच्यात आहेत 4 स्तर आहेत. या 4 स्तरांमध्ये हे आहे 12 वर्षाचा कालावधी. हा किती वर्षांचा आहे? 15. हां, नाही, 5 आणि 3 8 9 10 11, हा सॉरी 15 वर्षाचा कालावधी आहे. तर या कालावधी आपण काय पाहिलं तर प्राथमिक स्तर कुठून किती काय? 1ली ते 5वी, माध्यमिक 6वी ते 10वी, उच्च माध्यमिक किती आहे? 11वी व 12वी. पण इथं असं नाही, इथं 6 वर्षापासून लेकरू शिकायला लागते, पण इथं तसं नाही, इथं 3 वर्षापासून शिकायला लागते. एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की मुक्त व दूरस्थ शिक्षणाचा विस्तार, मुक्त शाळा. तर आपल्याला जी मुक्त शाळा आहे, मुक्त विद्यालय माहीत होते, मुक्त शाळा माहिती होती, पण फक्त 10वी व 12वीसाठी माहीत होती किंवा माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षणासाठी माहिती होती. पण आता ती 3री ते 12वीपर्यंत जाईल. त्यानंतर आपण काय पाहिलं? पारख नावाचं एक आपण पोर्टल पाहिलं. त्याच्यात आपण काय पाहिलं? परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू, ॲनालायसिस, नॉलेज ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट. अर्थात काय? विद्यार्थ्याची प्रगती झाली पाहिजे, त्याचा सर्वसमावेशक मूल्यमापन झालं पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया आणि सुधारणा पाहिल्या पाहिजे. त्याच्यानंतर त्या सुधारणानंतर ॲनालायसिस काय करायचं किंवा ॲनालिसिस कशा प्रकारे करायचं हे त्याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं त्याचं ज्ञान आणि त्याची समज, आणि त्याच्यानंतर आपण त्याचा काय पाहिला? सर्वकषः विकास. म्हणजे काय? तर इथून त्याच्या परफॉर्मन्सपासून चालू झालेली गोष्ट त्याच्या सर्वांगीण विकासापर्यंत पोहोचती. म्हणजे काय? तर पारख. म्हणजे काय? पारख. हा पारखचा फुल फॉर्म लिहून घ्या, घेतला? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं GDP. GDP म्हणजे काय? तर देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेल्या उत्पादनाची किंवा सेवेची बाजार किंमत. तर याच्यामध्ये काय? तर एकतर उत्पादन देशांतर्गत असावं, ते एकाच आर्थिक वर्षातलं असतं. त्याच्यानंतर ते सगळी उत्पादनाची काय असते? तर एकूण बाजार किंमत असते. म्हणजे काय? तर GDP असते. GDP मधला आपल्याला किती टक्के शिक्षणावर लागायचा होता? 6%. तो लागला किती? 3 ते 4%. त्याच्यानंतर आपण पाहिलं शिक्षणाचा बहुविषयी दृष्टिकोन. म्हणजे काय? तर शिक्षक शिकला तर विद्यार्थी शिकेल, शिक्षकाला शिकवता नाही आलं तर विद्यार्थी काय शिकणार? मलाच काय नाही आलं तर तुम्हाला काय येणार नाही, किंवा मी तयारी जर केली नाही तर मी तुम्हाला शिकवू शकणार नाही, तुमच्या पाहिजे तेवढ्या कन्सेप्ट क्लिअर करू शकणार नाही. याच्यासाठी कोण काम करेल? तर याच्यासाठी काम करेल आपलं नवीन शैक्षणिक धोरण NEP. कोण? NEP. याच्यानुसार शिक्षकांची भरती, शिक्षकाची ट्रेनिंग, शिक्षकांना शिकवण्यासाठी भेटणारे साहित्य, या प्रत्येक गोष्टींची काळजी कोणाच्याद्वारे, कुठल्या धोरणाद्वारे घेतली जाईल? तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार घेतलं जाईल. याच्यानंतर आपण बातमी कुठली पाहिली? बुलेट ट्रेन, जी आपल्याला 3 ते 3.5 तासामध्ये मुंबईला पाठवायची पुण्याहून, ती आपल्याला कुठं पाठवेल? किती मिनिटात पाठवेल? 48 मिनिटात पाठवेल. याच्यानंतर आपण पाहिलं व्यापार करार 15 जुलैपासून. हा करार कोणाकोणामध्ये झाला? भारत आणि ब्रिटनमध्ये झाला. किती तारखेला झाला? 15 जुलै 2026ला होणार आहे. तर याच्यात काय? तर व्यापारी कराराची, अर्थात काय? CTA. तर याचा फुल फॉर्म पण इथं लिहिलेला आहे की कॉम्प्रेसिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट. हा जो करार आहे, या करारानुसार IT, ITES, व्यावसायिक शिक्षण, व्यवसाय यांच्यासोबत 137 उपक्षेत्रांमध्ये निर्यातीची वाढ होणार आहे. त्याच्यासोबत आपण पाहिलं आपल्या विकसनशील देशाला 2047मध्ये काय बनवायचे? विकसित राष्ट्र बनवायचं. याच्याकडे आपल्याला झेप घेण्यासाठी आपण कुठला करार केलेला आहे? तर आपण केलेला आहे व्यापारी करार. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? वार्षिक संरक्षण उत्पादनाचा उच्चांक कितीचा होता? तर 1,78,00,000 कोटींचा होता. याच्या आधीचा कितीचा होता? 1,54,071 कोटींचा होता. सर्वात जास्त कधी झाला? तर 2025 आणि 26मध्ये झाला. तर आपण याच्यामध्ये पहिल्यापासून पाहिलं 2013-14 ते 2026मध्ये पाहिलं की कशा प्रकारे ह्या उच्चांकनाची वाढ होत गेली. हा 43 कोटीपासून 46 कोटी, नंतर 84, नंतर 1,27,000 कोटी, नंतर 1,54,000, आता 1,78,000 झालेला आहे, जो आजपर्यंतचा सर्वात जास्त उत्पादनाचा उच्चांक आहे. याच्यानंतर आपण बातमी पाहिली की हा जो फुटबॉलपट्टू आहे, याने पेले नावाच्या विश्वविक्रमी फुटबॉलपट्टूचे जे रेकॉर्ड आहेत ते मोडलेले, आणि त्याचा जो गोलची संख्या कितीवर आलेली? तर 14वर आलेली आहे. कळालं? काय काय कळालं?
नवीन शैक्षणिक धोरण पहिलं कितीचं होतं? हां, 10+2चं होतं. आता कितीचं आहे? 4चं आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं एकदा डबल पहा. आपण पाहिले स्तर पाहिले. हे स्तर लक्षात ठेवायची एवढी गरज नाही, पण हे जे वय आणि ह्या जो कालावधी हे लक्षात ठेवा. वाटलंच तर याची PDF मी सरला तुम्हाला पाठवायला लावतो. हे घ्या, याच्या तुम्ही नोट्स काढा. हे जे शैक्षणिक धोरण 2020चं आहे का, हे महत्त्वाचं आहे. याची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. तुम्हाला नाही कळालं मला स्वतः तुम्ही कॉल करा, माझा नंबर घ्या. तुम्हाला नसेल कळालं, नोट्स पाहिजे असतील तर मी त्या तुम्हाला जागच्या जागी पाठवून देईन. चालते? ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. देवा भाऊ.